हाय, गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज मी जाणार आहे साताऱ्याला. तर आज साताऱ्याची बुकिंग आहे. तर आता मी सकाळी 7 वाजता उठून पटापट आवरून आता मला 8:30ला पिकअप करायचं आहे. तर आता वाजल्यात 7:35. तर मी आता सरांकडे त्यांना पिकअप करायला जातोय आणि परत त्यांना घेऊन साताऱ्याला जाणार आहे. आणि साताऱ्यामध्ये 2 तास थांबून परत एक पुढे जायचं, त्यांना काम आहे त्यांचं कराडला. तर आमचा फक्त 2 तास मुक्काम आहे साताऱ्यामध्ये. तर आम्ही आता साताऱ्यासाठी सगळं पिकअप करायला निघालोय. पहिलं मला CNG भरायच्या गाडीत, आमच्या घराजवळ एक CNG पंप आहे, तिथं CNG भरून मी मग सराकडे जाणार आहे. 8:30 वाजेपर्यंत सरापाशी पोचले पाहिजे. ओके. आता फायनली गाडीच्या पार्किंगपाशी आलोय. आता आम्हाला निघायचं CNG भरायला. पहिलं आता मी CNG भरायला जाणार आहे. मित्रांनो, आता फायनली मी CNG पंपावर आलो. इथं आता तर माझ्या पुढे 4-5 गाड्या आहेत. तर आता मला एक 10 ते 15 मिनिट लागेल असं वाटतंय. तर आता CNG भरून मी सरांकडे जातो. ओके मित्रांनो, आता फायनली मी सराच्या घराजवळ आलो. आता सरची वाट बघायला. सरचा 8:30चा टाइम आहे. तर सरला 8:30 वाजता घ्यायचं आणि नीट ते साताऱ्याला निघायचं. सातारा जायचं, 2 तास थांबून मग कराड. तुम्हाला तिथला पण कराडचे व्हिडिओ, साताराचा व्हिडिओ टाकतो मी तुम्हाला. आज शिवाजी महाराजांचा तिथला नंबर 1 आहे, तिथला तुम्हाला मी व्हिडिओ पुढच्या ह्याच्यामध्ये लगेच टाकतो. ओके. तर मित्रांनो, फायनली आपण आता पवई नाक्याला साताऱ्यामध्ये पोहोचलो आहे. तर काही इकडे शिवाजी महाराजांचा चौकामध्ये पुतळा नंबर 1 आहे. आता त्या पुतळ्यापासून जाऊन जरा मी शूटिंग करणार आहे, तुम्हाला ते पण व्हिडिओमध्ये दाखवतो. आणि आता हे आहे साताऱ्याचा पवई नाका. इथं आलो मी आता. फायनली मी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आलोय. हे बघा, साताऱ्याचा पवई नाक्यावरचा पुतळा आहे. हे बघा, हे शिवाजी महाराजांचे लिहिलेलं वर्णन कसं आहे बघा. बघा शिवाजी महाराजांचा रुबाबदार पुतळा कसा आहे. ही साताऱ्यामध्ये पवई नाक्यामध्ये आहे. मित्रांनो, आता माझा फायनली ड्रॉप झाला आहे आणि आता मी साहेबाला सोडून माझ्या घराकडे निघालेलो आहे. तर धन्यवाद.